Navi Mumbai's leading name in the construction industry. Bhaviskar, build reality. More than 1,000 satisfied home buyers. A mega township of 10,000 houses coming soon. International award. National award. State level award. Shivline Films. Film production. Releasing soon. मराठी पाऊल पडते पुढे. खानदेशी पोऱ्यानी कहाणी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. राष्ट्रीय खानदेश महासंघ. बठ्ठा खानदेशी भाऊ बहिणीसले एकंदर येवासाठी एकच वाटता. लीडरशिप टुवर्ड्स डेव्हलपमेंट. प्रकाश बाविस्कर. सच्चाई हाईच आमनं भांडवल. बिल्ड रियालिटी. जय खानदेश. खानदेश आमना सर्व देश तिन प्यारा. कितलं सांगू कितलं बनू अभिमानी शे आमले त्याला. सुख समृद्ध आम्ही ऐराणी. गाय शिस्न दूध तुप लोणी. वाल्मिक वासना देश हाऊ आमना. शालिवान महालिंग दास सयाजी राजाना. अभिमान आमना खानबाईना. विश्व ऐराणी संमेलन. विश्व ऐराणी संमेलन. विश्व ऐराणी संमेलन. राम राम मंडळी. काय मग कसा वाटला पहिला भाग? एकदम जगास. आते आपण दुसरा भाग कडे जाऊ आणि या दुसरा भाग मा तुमले ऐकायला भेटावशे परिसंवाद. परिसंवाद म्हणजे काय? चावय कट्टा. आणि चावय कट्टा मा आपले आयराणी भाषा नेमकी काय शे आणि येणावर आपले काय करता येईल माहिती देवासाठी मी आटे आमंत्रित करस आयराणी भाषा तज्ञ गणेश देवी साहेब येसले. मित्रांनो नमस्कार. आयराणीच्या प्रेमापोटी आपण सगळे इथं एकत्र आलो आहोत. आयराणी भाषेचं मायबोली म्हणून महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण दुर्दैवाने राज दरबारी अहिराणीला जे महत्व मिळायला पाहिजे ते आजपर्यंत मिळालेलं नाहीये. आणि याचं कारण असं की जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा सरकार दरबाराच्या कामासाठी, कोर्टाच्या कामासाठी, उच्च शिक्षणाच्या कामासाठी, हायस्कूल शिक्षणासाठी लिखित संहिता ही मान्य किंवा गृहीत धरली गेली आणि मौखिक परंपरा किंवा व्यवहार हे कायदेशीर दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने अमान्य करण्यात आले. मग त्या मौखिक परंपरेमध्ये किती विद्वत्ता असो. तसं बघितलं तर प्राचीन काळी ज्ञानाचे सगळे प्रकार मौखिक स्वरूपातच होते आणि आपल्या भाषेविषयी प्रेम वाटणं हा आपला केवळ अधिकारच नाही तर आपली जबाबदारी पण आहे. जगभरामध्ये 7,000 भाषा बोलल्या जातात आणि त्यापैकी जवळपास
येत्या 30 वर्षामध्ये 4000 भाषा नाहीशा होतील असे सर्व उपलब्ध अभ्यास दर्शवत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने बोलीभाषांचा संहार होतोय, त्यावेळेस आपली भाषा जपणं, त्याच्यावरचं आपलं प्रेम मुक्तपणे प्रकट करणं हा आपला अधिकारच नाही तर आपलं कर्तव्य आहे. अहिराणी बऱ्याच शतकांची परंपरा असलेली एक प्राचीन आणि जॉर्ज अब्राम पियर्सनने जेव्हा सर्वे केला तेव्हा अहिराणीचं स्वतंत्र अस्तित्व नाकारून मराठी भाषेबरोबर आणि दुसऱ्या बाजूला गुजराती भाषेबरोबर अहिराणीला जोडलं गेलं. स्वातंत्र्याच्या पूर्वी जेव्हा आपला देश बहुभाषिक देश असणार आहे हे ध्यानात आलं, तेव्हा कोणत्या भाषेमध्ये राज्यकारभार व्हावा याविषयी चर्चा सुरू झाली आणि 1946 मध्ये संविधान समिती कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली जेव्हा नियुक्त झाली, त्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीच्या प्रत्येक सभेमध्ये 1946 ते 1949 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर पर्यंत जेवढ्या चर्चा झाल्या त्या चर्चांच्या मध्ये भाषा हा विषय महत्वाचा राहिला. पण या सगळ्या चर्चांचा निष्कर्ष म्हणून संविधानाला एक परिशिष्ट जोडण्यात आलं. त्याला 8वं परिशिष्ट म्हणतात, 8th शेड्यूल म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्या 8th शेड्यूल मध्ये त्यावेळेस फक्त 14 भाषांचा समावेश झाला आणि त्याचं कारण असं होतं की त्या 14 भाषांना लिखित आणि मुद्रणात उपलब्ध असलेलं प्रिंटेड साहित्य होतं. त्या प्रकारचं मुद्रित आणि लिखित साहित्य ज्या भाषांच्या मध्ये नव्हतं, जे प्रिंटेड स्वरूपात उपलब्ध नव्हतं, त्या भाषांना या 8व्या परिशिष्टात घालण्यात आलं नाही. आपली अहिराणी ही या दुसऱ्या कॅटेगरीतली म्हणजे जी 8व्या परिशिष्टात गेली नाही अशी भाषा. पण मित्रांनो, खरं सांगू, बऱ्याच अशा भाषा 8व्या परिशिष्टात गेल्या ज्यांची बोलणाऱ्यांची संख्या अहिराणी बोलणाऱ्यांच्या पेक्षा कितीतरी कमी आहे. उदाहरणार्थ संस्कृत भाषा. संस्कृत ही फार प्राचीन भाषा असली आणि बऱ्याच आधुनिक भारतीय भाषा संस्कृत मधून आणि संस्कृत आणि प्राकृतच्या संयोगातून निर्माण झाल्या असल्या, जन्मल्या असल्या तरी आज देशामध्ये संस्कृत बोलणाऱ्यांची भाषा केवळ काही हजारांमध्ये आहे आणि अहिराणी बोलणाऱ्यांची भाषा ही लाखांमध्ये आहे. अशा अन्य भाषाही आहेत. तुळू भाषा कर्नाटक मधली, कच्छी भाषा गुजरात मधली, भोजपुरी भाषा बिहार मधली, यांची स्थिती अहिराणी सारखीच आहे. संख्येने फार मोठ्या प्रमाणात आणि इतिहासाने विपुल इतिहास असलेल्या, साहित्य सुद्धा मौखिक स्वरूपात असलेल्या अशा या भाषा आहेत. आणि 8व्या परिशिष्टात न गेल्यामुळं मग त्या भाषांच्यासाठी स्वतंत्र राज्य निर्माण होऊ शकलं नाही, स्वतःचं सरकार असू शकलं नाही. स्वतः सरकार नसल्यामुळे लोकांचा विकास थंडावला, मंदावला, थांबला. या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष देऊन जवळपास 30-35 वर्ष मी एक चळवळ उभी करण्याचा थोडासा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाच्या एका टप्प्यावर वेगवेगळ्या आदिवासींच्या भाषेतली सामायिक काढायचं ठरवलं. ढोल नावाने ते सामायिक चालायचं या सगळ्या भाषांच्या. त्यात अहिराणीचं सुद्धा ढोल मॅगझिन निघत होतं. डॉक्टर सुधीर देवरे यांनी अत्यंत निष्ठेने, तळमळीने, शारीरिक व्याधी असताना सुद्धा, आर्थिक परिस्थिती बिकट असताना सुद्धा हे मॅगझिन चालवलं. 4-4.5 वर्ष कितीतरी अंक निघाले आणि त्यात अहिराणीच्या लोककथा, लोकगीतं, अहिराणी बोलणाऱ्या समाजाविषयीची माहिती, अहिराणीचा इतिहास, अहिराणीचं व्याकरण असे अनेक विषय त्यात येऊन गेले. ज्याप्रमाणे ढोल मॅगझिन हे प्रिंटेड रूपामध्ये आलं, त्याचप्रमाणे अहिराणीमध्ये गेल्या काही दशकांच्या मध्ये फार विपुल प्रमाणात प्रिंटेड साहित्य येत राहिलेलं आहे.
अहिराणी बोलणाऱ्या कितीतरी मित्रांनी कादंबऱ्या, कविता लिहायला सुरुवात केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असतानाच अहिराणी जिवंत ठेवणे, वाढवत ठेवणे आणि अहिराणी बोलणाऱ्या समाजाकडे स्वतःचे भाषिक सांस्कृतिक अधिकार येणे, याच्यासाठी अजून एक गोष्टीची नितांत गरज आहे. तिचा मी उल्लेख करतो आणि मला जे बोलायचे ते थांबवतो. युरोपमध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये एक पाहणी करण्यात आली. इथल्या 78 भाषांच्या भविष्याची निश्चिती काय, शाश्वती काय, याची ती पाहणी होती. या सर्वेमध्ये असं आढळून आलं की युरोपमधल्या ज्या 26 भाषा इंटरनेटमध्ये नाहीयेत, ज्यांचं डिजिटल अस्तित्व फार क्षुल्लक किंवा कदाचित नाहीच आहे, अशा भाषांना भवितव्य नाही. आणि ज्या डिजिटल विश्वामध्ये वावरतात, बागडतात किंवा अगदी आघाडीला आहेत, अशाच भाषा जिवंत राहतील. म्हणजे 200 वर्षापूर्वी ज्या प्रिंटिंग आलं आपल्या देशामध्ये, त्यावेळेस भारतातल्या सगळ्याच भाषांची स्थिती समान होती. त्यांच्यात हस्तलिखित असायची, पण मुद्रण केलेलं साहित्य प्रिंटिंग प्रेस नसल्यामुळं नसायचं. हस्तलिखितही एका हातातून दुसऱ्या हातात कागद घेऊन देणे घेणे या व्यवहारापर्यंत सीमित होती. पण प्रिंटेड पुस्तक हे एकाच टेक्स्टच्या हजारो किंवा शेकडो कॉपी एकाच वेळेस अनेकांच्या हातात मिळायला लागल्या. आणि प्रिंटिंग आल्यामुळं काही ज्या भाषांच्यात प्रिंटिंग आलं, उदाहरणार्थ मराठी, गुजराती, कन्नड, तमिळ, बंगला, हिंदी, त्या भाषांना जीवदान मिळालं, त्यांची प्रगती झाली, त्यांना राजाश्रय मिळाला, 8व्या परिशिष्टात त्या पोहोचल्या. ह्या पुढच्या काळामध्ये ज्या भाषा डिजिटल माध्यमात नाहीयेत, त्यांची येणाऱ्या 30-40 वर्षामध्ये स्थिती ही ज्या भाषा 8वं परिशिष्ट बनवताना प्रिंट मीडियम मध्ये नव्हत्या तशीच होणार आहे. युरोपियन भाषांच्या सर्वेनी हे सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या अहिराणी भाषिक बहिणींनो, भावांनो, माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तुमच्यापैकी काही जणांना माहित असेल, पण बऱ्याच जणांना माहित नसेल की मी माझं सर्व आयुष्य स्वतःची प्रोफेसरशिप सोडून, घरादारावर निखारा ठेवून बोलीभाषा देशातल्या बोलीभाषांचं रक्षण करण्यासाठी पणाला लावलेलं आहे. आयुष्याच्या माझ्या उत्तरार्धात मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, काहीही करा, पण अहिराणीला डिजिटल माध्यमामध्ये जास्तीत जास्त लवकर, जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर पोचवा. म्हणजे अहिराणीमध्ये ब्लॉग्स लिहायला सुरुवात करा, फेसबुकवर जावा, तिथं तुमच्या पेजवर अहिराणीमध्ये काहीतरी लिहित चला. अहिराणीच्या वेबसाईट, तुमच्या जर संस्था असतील, शाळा असेल, आश्रम असेल, बँक असेल, त्या संस्थेच्या वेबसाईटमध्ये अहिराणी भाषा लिहा. विकिपीडियामध्ये अहिराणी संबंधीच्या एंट्रीज लिहा. चुकीच्या लिहू नका, सायंटिफिकली बरोबर लिहा, म्हणजे त्याचं महत्व अजून वाढेल. खोटं लिहू नका, खरं लिहा, पण लिहिल्यामुळं आणि सत्य लिहिल्यामुळं महत्व वाढेल. जिथं जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं तिथं डिजिटल माध्यमात अहिराणीला जिवंत ठेवा. कारण भविष्यामध्ये भाषा वाचवण्यासाठी डिजिटल माध्यमाशिवाय दुसरा उपाय नाही. मी माझ्या काळामध्ये 30 वर्षापूर्वी प्रिंट मीडियमचा उपयोग केला होता, त्यावेळेस तो ठीक होता. पण ह्या पुढे डिजिटल मीडियमचा उपयोग आपल्या सगळ्यांना करायला लागणार आहे. अहिराणींनी अजून एक काम करायला पाहिजे, आणि ते म्हणजे दर अहिराणी संमेलनामध्ये कच्छी भाषेतले, तुळू भाषेतले, भोजपुरी मधले काही वक्ते आणायला पाहिजेत. ते तसे आल्यामुळं भोजपुरी, तुळू, अहिराणी आणि कच्छी अशा भाषांचा एक समुदाय बनेल.
आणि त्या भाषा समुदायांच्या बोलणाऱ्यांची जर उत्तर प्रदेशमधली उत्तराखंडमधली कुमाऊनी आणि गढवाली त्यात घेतली किंवा खासी आणि गारो जर मेघालयची घेतली तर अशा 8व्या परिशिष्टात न गेलेल्या पण लाखांच्या संख्येमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांची एकंदर लोकसंख्या आपल्या देशामध्ये 4 ते 5 कोटी आहे. भोजपुरीची धरली तर 10 कोटी, कारण भोजपुरी 5 कोटी 30 लाख जण बोलतात. 10 कोटी लोकसंख्येच्या भाषांना राष्ट्रामध्ये, कायद्यामध्ये, संविधानामध्ये महत्वाचं स्थान मिळवायचं असेल तर जबरदस्त नेटवर्किंग करणं जरूर आहे. कविता लिहिणं, कादंबऱ्या लिहिणं हे महत्वाचंच आहे, पण मी किती कविता संग्रह लिहिले, मी किती कादंबऱ्या लिहिल्या याच्यापेक्षा माझ्यामुळं अहिराणीला काय फायदा झाला हा विचार अहिराणी भाषेची आपत्य म्हणून आपल्याला करणं गरजेचं आहे. बस एवढी मी विनंती करतो आणि या संमेलनाला आणि तुमच्या सर्व प्रयत्नाला सुयश मिळो इच्छा व्यक्त करून नमस्कार. आपला खानदेशमा गहिऱ्या बोली भाषा शेतस आणि दर कोसले भाषा बदलस. या भाषासना गाढा अभ्यासक ज्यासनी या भाषासनी श्रीमंती, ज्यासनी या भाषांनी जपवणूक आणि ज्यासनी या भाषा पिढीपर्यंत टिकायला पाहिजे अशी कडकड ज्यासनामाशे आणि ज्यासनी 5वं अहिराणी साहित्य संमेलनना अध्यक्षपद त्यासनी भूषाळेलचे असं आपला खानदेशना रत्न मान्य सुभाष नाना आहिरे साहेब त्यासले मी चावयासाठी तुम्हाला समोर बोलावस. रामराम मंडळी, रामराम. विश्व अहिराणी साहित्य संमेलनना अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणा आणि देश विदेशમાં जाणारा गावनी भाषा गावनी संस्कृती संगे लई जाणारा प्रेक्षक असले आणि आयोजक असले 5वं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुळेना अध्यक्ष नानासाहेब सुभाष आहिरे यासना रामराम. मंडळी, जो माणूस गावनी भाषावर, गावनी संस्कृतीवर, गावना साहित्यावर प्रेम करस तो माणूस राष्ट्र निर्माण कराना कार्य करस असं मन मत छे. जागतिकीकरणना वारा वाहुंधनमा जसं भारतन्या भाषासले धोका निर्माण झाया तशा आमन्या बी गावनी गाव भाषाले आणि अहिराणी भाषाले धोका निर्माण झाया असं मन मत छे. कारण जागतिकीकरणनी भाषा इंग्रजी भाषा छे आणि इंग्रजी भाषा ही वाघिन्न दूत छे असा युक्तिवाद ज्या दिन समोर होना त्या दिन आमनी मायनी बोली, मायनी माय बोली, गावनी गाव बोली, राजनी राज बोली या भाषातले दुय्यम स्थान प्राप्त कराना प्रयत्न झाया असं मना दावा शे. आणि त्याले उत्तर आहे विश्व अहिराणी साहित्य संमेलन शे. कारण आमना गावना माणूस जरी 7 समुद्र पार वलांटीसनी गया हुई तरी बी गावनी भाषा, गावनं साहित्य, गावनी संस्कृती संगे लई गया आणि म्हणीसनी आमनी भाषाले जरी तुम्ही दुय्यम स्थान देवाना प्रयत्न करा तरी आमनी भाषा ही जगमा बोलात हाऊ आमना दावा सिद्ध शे. मंडळी, आज आमना खानदेशमा दुःखनी बात है शे की आमने अहिराणी भाषामा लिखेल अर्ज तुमना ऑफिसमा चालत नाही आणि तुमना ऑफिसमा खुर्चीवर बसेल साहेब आमने अहिराणी भाषा बोलत नाही.
तुम्ही मोठमोठ्या इंग्रजी शाळा काढतस, मोठमोठ्या इमारती बांधतस. आमना नादान नादान लेकरे तुम्हाला इंग्रजी सायमा येतस. आयराणी बोलणार लेकरेसना कव्या कव्या हातवर तुम्ही तडातड छड्या मारतस आणि बाहेर हाकली देतस. हाही आमना आयराणीना दुर्दैव शे. पोलीस स्टेशनमा आयराणी भाषा बोलणार माणूसले हाकली देतस आणि शिस्तभंगनी कारवाई करतस. हाही आमना खानदेशनं दुर्दैव शे. आमना डोळ्याना समोर आमना आयराणीना खून वैराना आणि आमना खानदेशना माणूस जपी रायना. हाही आमना माटेनं दुर्दैव शे. मान्य शे आमना आयराणी लोक वाङ्मय आज पण जिवंत शे. पण काही आयराणी भाषांना द्वेष करणारा लोके असं सांगतात की आयराणीनं लिखित लोक वाङ्मय उपलब्ध नाही. त्याले बी कारण शे. ज्या ज्या साधू संतसनी लेखकसनी लोकभाषामा लिखाण करो त्यासना कसा छ जाया हा इतिहास माटी सांगी राहिनी. संत तुकाराम महाराजनं लोकेशना लोकभाषामा लिखेल साहित्य ज्या इंद्रायणीमा बुडाई दिनं त्या माटीवर मना आयराणी साहित्य कसं काय जिवंत राहील. मनीसरी सांगस मंडई ज्या साहित्यमा मी नाही, ज्या साहित्यमा मना माणूस नाही, ज्या साहित्यमा मनी संस्कृती नाही, ज्या साहित्यमा मनी भाषा नाही असा साहित्य आमनं साहित्य नाही. मनीसरी सांगा जाची सायमा आम्ही कसा बसूत आणि बिगर समजाना कसा असू. पण आज आमना ज्या वर्णवादी लोकभाषाले आणि लोकसाहित्याले निंदा नालस्ती कर राहनात. आमले गावठी गावंड खेडम्या गाया दी राहनात. उलट गाई देवानी आमनी रीत नाही, ती रीत नाही. साहेब लाल धुडकामा ज्ञान बांधाना दिन आते राहनात नाही. आते साय आमना गावले भिडी गई. आमना भी माणसे साय शिकी गयात. आमने गावनी संस्कृती गावनं साहित्य गावना माणूस लिखाई गयात. साहेब तुमना मानदेशी माणसे लिखाई गयात. आते आमना खानदेशी माणसे लिखाना राहील शेत. आयराणी भाषानी प्राचीन परंपरा हाई वेद परंपरा शे. वेदनी प्राचीन परंपरा ही आमनी आयराणी भाषानी परंपरा शे. कारण पाठांतरना जोरवर जसं वेद वाङ्मय जिवंत शे तसं पाठांतरना जोरवर आमना आयराणी लोक वाङ्मय बी जिवंत शे. वेद मंत्र जसा तुम्हाला वस्तूवर संस्कार करतस आणि तो पुजारी ज्यावेळेला वेद मंत्र म्हणत ती वस्तू पवित्र होत तसा आमना आयराणी गाणं सुद्धा त्या वस्तूवर संस्कार करतस. ज्या घर लगीन रास तटे चुल्हा पूजानी परंपरा रास, दारण पूजानी परंपरा रास, रास पूजानी परंपरा रास आणि घट्या पूजानी परंपरा रास. घट्या देव गणपती तुले सोपारी व बांधो लेकबाई नवरीने हाय दव फेनो. म्हैसनी सांगत आहिराणी बोलानी लाज वाटू नका देऊ आणि माय आहिराणीना पदर फाटू नका देऊ. म्हणे आहिराणी हाय श्रीमंत साहित्य शे. आई घट्यावरनी मावली आई श्रीमंत साहित्याना पुरावा देस की वाट सरू भाऊ काय देखस मना खेळाले. वाट सरू भाऊ काय देखस मना खेळाले. अरे सोना न कुष्टाय मना बाप ना वाढाले. इथली श्रीमंती आमना आयराणी साहित्य मासे. साधा आयराणी साहित्याने एक उदाहरण देस भाऊन. सोनानी कुदाई रूपाना दांड. सोनानी कुदाई म्हणजे कुदाई सोनानी आणि दांड रूपाना इथलं श्रीमंत साहित्य आमनसे. साधा नवरदेवना बाप कसा का व्हायना आपण त्याला गाणं म्हणताना असं म्हणतात. नवरदेवना बाप घोडे उना बाशिंग मोती जडे उना वाजा गहे रत्त उना मोती पहे रत्त उना. मोती पहिराणी धम्मक आमना आहिराणी लोक वाङ्मय मायाशे. पण पाणी परिषदना ज्या वेळेला प्रश्न निघणार तो अतिशय महत्वाना प्रश्न शे. कारण गावले पाणी दिशात ते गावनी भाषा गावनी संस्कृती गावना माणूस जिवंत राही आणि गावले जर पाणी दिलं नाही गावना माणूस स्थलांतर करी आणि आयराणी भाषा आयराणी साहित्य ह्याही लयात जाई. मनीसनी बठ्ठातले हात जोडसनी विनंती करत आई विश्व आयराणी साहित्य संमेलन
तत्व आपले जर पूर्ण करणं होई त्याला ऐराणीनं संवर्धन करानी जबाबदारी एक माणूसनी नाही आमनी बठ्ठासनी जबाबदारी शे. त्यामुळे ताबडतोब एक व्हा आणि ऐराणी साहित्य जसं नृत्य नाट्य शिल्प या राष्ट्रांना संपत्ती शेत तसं लोकभाषा लोकसाहित्य ही राष्ट्रनी संपत्ती आहे. आणि राष्ट्रनी संपत्तींना संवर्धन करानी जबाबदारी आमनी बठ्ठासनी ही ठेल शे. एवढं बोलीसन मी मला भाषण थांबाडत. जय ऐराणी जय खानदेश जय ऐराणी जय खानदेश. यानंतर आपला खानदेशना पहिली तिची चालू मंडळी यानंतर आपला समोर येण्यात आपला खानदेशना पुढला सुपुत्र ज्या टाटा मोटरमा जनरल मॅनेजर होता आणि ज्यासने खानदेशमा आपला बराच बंधू असले टाटा मोटर कंपनीमा रोजगार उपलब्ध करी दिला अशा महान व्यक्तिमत्व बापूसाहेब पिंगळेसले मी आपला चावळ कट्टामा बोला करता आमंत्रित करत. रामराम मंडळी, मी बापू पिंगळे. धुयाना जोडे पांढराना काठवर वार कोंडानं नावनं एक छोटंसं खेडं ते म्हणा गाव शे. गया 25 वर्ष फाईन मी पुन्हा राहिनू. आता मी पुण्यातून पुन्हा संगे बोली राहिनू. विश्व ऐराणी साहित्य संमेलनना या व्यासपीठवर एक महत्त्वाच्या विषयावर बोला करता माले संयोजन समितीने नियुक्त देल होतं म्हणसन मी आज आठे येल शे. तो विषय असा शे मंडळी, आपला उत्तर महाराष्ट्रमा नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्हासमा औद्योगिक प्रगती आणि रोजगार निर्मिती यांनी काय परिस्थिती शे यानावर बोला करता माले आज मी तुम्हाला समोर येईल शे. मंडळी हा खूप मोठा विषय शे. मंडळी मी टाटा मोटर्स कंपनीमा HR जनरल मॅनेजर होतो. 2015 मी रिटायर होईनू. जवळजवळ 40 वर्ष मी पुणे आणि मुंबई या दोन शहरेसमा खाजगी उद्योगधंदानी वाटचाल आणि रोजगार संधी यासना बराच अनुभव लिहिल शे. गया 40 वर्षमा पुणे मुंबई या शहरेसमा नाना तऱ्हानं उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि नाना तऱ्हाने सेवा देणाऱ्या कंपन्या यासनी भरमसाठ वाढ व्हायल शे. त्यामुळे या शहरेसमा लोकेसले मोठी संख्यामा रोजगार उपलब्ध व्हायना, नोकऱ्या उपलब्ध व्हायना, लोकेसनं कल्याण व्हायनं आणि या शहरेसने बी प्रगती व्हायनी. पण या बारामा आपला उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार अजून बी गंजच मागे राहील शे. धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्हासना मानतून नाशिक जिल्ह्यांनी उद्योगधंदा आणि रोजगार निर्मितीमा चांगली प्रगती करेल शे. मना अभ्यासप्रमाणे या चारही जिल्हासमा ज्या कंपन्या आणि बाकीना उद्योगधंदा सुरू शेतस त्यासनी आकडेवारी मी आता तुमले सांगस. पहिले आपण ही समजी लिहूत की या जिल्हासमा कुठल्या कुठल्या टाईपना कंपन्या किंवा इंडस्ट्रीज येतेस ते मी तुमले आता सांगस. नाशिकमा इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, थर्मल पॉवर, शुगर, ॲग्रिकल्चरल, बेवरेज, IT आणि स्पिनिंग मिल्स. धुळे जिल्हामा टेक्स्टाईल, स्पिनिंग, कॉटन, एडिबल ऑइल, केमिकल्स, स्टार्च, प्लास्टिक आणि ॲग्रिकल्चरल. जळगावमा इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, इरिगेशन, PVC पाईप्स, ॲग्रिकल्चरल, शुगर, प्रोसेस इंडस्ट्री. नंदुरबारमा एडिबल ऑइल, सॉ मिल्स, वूड प्रोसेसेस, स्टार्च, पॅकिंग, इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चर या अशा टाईपन्या इंडस्ट्रीज या चारही जिल्हामा शेतीस. आता आपण जरा नाशिकनी परिस्थिती दाखवत की नाशिकमा कितला MIDC शेतीस आणि कितल्या इंडस्ट्रीज शेतीस आणि कितला लोकेसले रोजगार भेटणार. नाशिकमा 6 MIDC शेतीस आणि या 6 MIDC मिळीसनी 14,780 इंडस्ट्रीज शेतीस आणि 1,48,085 लोकेसले रोजगारनी संधी मिळेल शे, नोकऱ्या मिळेल शेतीस. धुळे जिल्हामा 4 MIDC शेतीस आणि या 4 MIDC मिळीसनी 1,885 इंडस्ट्रीज शेतीस आणि 25,275 लोकेसले रोजगार नी संधी भेटेल शे, रोजगार निर्मिती होईल शे. जळगाव जिल्हामा बी 4 MIDC शेतीस आणि ह्या 4 MIDC मिळीसनी 3,203 इंडस्ट्रीज शेतीस आणि 27,084 लोकेसली नोकऱ्या भेटेल शेतीस, रोजगार भेटेल शे. नंदुरबार जिल्हानी परिस्थिती जराशी क्यू करासारखी शे, कारण हा जिल्हा 1998 स्थापन व्हायना आणि तठे ह्या गया 10-12 वर्षमा जी प्रगती व्हाल जी होती औद्योगिक निर्मिती
किंवा रोजगार निर्मिती ती काय अजून होत नाही तिथे तठे. तर मंडळी तठे एक MIDC से आणि टोटल कंपन्या शेतीत 528 आणि आतेपर्यंत ह्या कंपन्या अस्मा 3195 लोकेसले रोजगार भेटेल से. मंडळी हाई जी आकडेवारी मी तुम्हाला सांगी, ह्या ज्या कंपन्या मी तुम्हाला सांगल्या ह्या कंपन्यासनी 4 कॅटेगरीज येतीस. एक कॅटेगरी से मायक्रो स्केल, दुसरी स्मॉल स्केल, मिडियम स्केल आणि लार्ज स्केल. या चारही कॅटेगरी मिळीसनी हाय आकडेवारी से. आणि या चारही कॅटेगरीमा मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन आणि इतर सेवा देणाऱ्या कंपन्या अशी सगळ्या टाईपना इंडस्ट्रीजनी हाय आकडेवारी से. मंडळी आता आपण असं दाखवू की आपला उत्तर महाराष्ट्राने या 4 जिल्ह्यासनी ही औद्योगिक परिस्थिती किंवा या इंडस्ट्रीज किंवा रोजगार निर्मिती आणि पुणे मुंबईमा जी काय औद्योगिक परिस्थितीनी वाटचाल से किंवा रोजगार निर्मिती से ती काय से ती जरासं आपण दाखवू. जमीन आसमाना फरक से. पुणा जिल्हामा 10 MIDC शेतीस, 28,322 इंडस्ट्रीज शेतीस आणि त्यामुळे 2,39,764 लोकेसले रोजगारनी संधी भेटणी, नोकऱ्या भेटण्यात. मुंबईनी परिस्थिती या सगळ्या जिल्ह्यापेक्षा वरचढ. मी तर म्हणेन मुंबई हाई नुसती आर्थिक राजधानी नाही पण उद्योगधंदानी बी राजधानी से. उदाहरणार्थ मुंबई जिल्हामा 15 MIDC शेतीस आणि त्यानामा 39,988 इंडस्ट्रीज शेतीस, कंपन्या शेतीस आणि त्यामुळे 4,13,455 लोकेसले रोजगार भेटेल से, नोकऱ्या भेटेल शेतीस. आता तुम्ही एक गोष्ट ध्यानमा उनी की पुन्हा मुंबई आपल्यापेक्षा गंजच पुढे शे आणि आपण त्या मानतून गंजच मागे शेतच. यांना काही कारणे शेत मंडळी. यांना मुख्य कारण असं आहे की आपला या जिल्ह्यासमा जी पायाभूत सुविधा उद्योगधंदा चालू करा करता, कंपन्या सुरू करा करता एक यानामा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या एरियामा त्या मुलुकमा पायाभूत सुविधा कशा शेतीस यावर बरंचसं अवलंबून राहत. आपल्या या जिल्ह्यासमा पायाभूत सुविधासनी बोंबाबोंबसे. आपल्याकडे पॉवरना शॉर्टेज आहे, इलेक्ट्रिसिटीना. आपल्याकडे पाणीना पाणीनी कमतरता असे. आपल्याकडे रस्त्यासनी परिस्थिती अतिशय खराब शे आणि आपल्याकडे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी ज्याला आपण म्हणतो त्यांना करता रेल्वेनं जे काही कनेक्शन्स आहे ते ज्या यांना म्हणजे ज्याला आपण म्हणतो जशी आपली गरज आहे त्या गरजप्रमाणे रेल्वेनी सुद्धा सुविधा आपल्याकडे नाही शे म्हणी सगळी. आपल्याकडे या टाटा, बिर्ला, अंबानी किंवा ह्या बाकीना कल्याणी किंवा किर्लोस्कर किंवा अजून या ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजना ग्रुप्स आहेत त्या आपल्याकडे येवाले राजी नाही शेतच. कारण त्याचं म्हणणं एकच आहे की तुम्हाकडे पायाभूत सुविधा बरोबर नाही आहेत. त्यामुळे कंपनी चालवणं हा खर्चिक बाब आहे. दुसऱ्या अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत मंडळी. आपल्याकडे ट्रेन मॅनपॉवर नाही, स्किल्ड मॅनपॉवर नाही, अकुशल मॅनपॉवर म्हणजे ज्याला आपण कर्मचारीज म्हणतात. अकुशल कर्मचारीनी संख्या जास्त असे. ट्रेन मॅनपॉवरनी संख्या आपल्याकडे मी तर म्हणत की नगण्य म्हणत तरी चालेल. यांना कारण असं आहे की ह्या आपला इंजिनियर्स इवन ज्या इतर क्षेत्रांना ग्रॅज्युएट शेतस किंवा ITI व्हायल ज्या आपला कॅन्डिडेट शेतस यासले जशी प्रशिक्षण मिळाले जुजे जसं ट्रेनिंग मिळालं जुजे ते ट्रेनिंग आपल्याकडे मिळत नाही. म्हणून या बठ्ठा आपला सुशिक्षित बेरोजगार या बिचारा पुन्हा मुंबईकडे पैतस आणि मना अभ्यासनुसार 100 पैकी म्हणजे जवळजवळ 80 ते 85% लोके या पुन्हा मुंबईमा नोकरी शोधायला येतस आणि त्यासनं शिक्षणना मानतून त्यासनं स्किलना मानतून त्यासल्या नोकऱ्या बिचारासले भेटतीस आणि पगार बी बऱ्यापैकी भेटस. इवन डॉक्टरसुद्धा मेडिकल फील्डना लोकेसुद्धा कडला लोके ह्या पुन्हा मुंबईमा येवाना करता प्रयत्न करत राहतस. कारण त्यासले आठे अनुभव मिळस, आठे प्रशिक्षण मिळस. अशी परिस्थिती मंडळी आपल्याकडे शे. आता आई आपली परिस्थिती जर सुधारानी होई
ते मला 2 सजेशन्स येतस. एक सजेशन असं आहे की पहिले आपल्या पायाभूत सुविधा आपले यासनामा सुधारणा करणं भयंकर गरज आहे आणि त्या पायाभूत सुविधा ह्या सुधारणा कराकरता बराच त्यांना मग काळ लागेल. पण कुठेतरी त्यांना बारामा सिरियसली लक्ष जर दिलं तर जे उद्योगधंदांना प्रगती करता रोजगार निर्मितीने करता काही ना काहीतरी आपले त्यांना मग सुधारणा करणं गरज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, दुसरं मला सजेशन असं आहे की आपला मुलुकमा आपला या जिल्हासमा ज्या तज्ज्ञ लोक शेतस, ज्या सुशिक्षित लोक शेतस, ज्या एज्युकेटेड लोक शेत, ज्या अभ्यासू लोक शेतस, ज्या आते आपला या जिल्हासमा उद्योग करणारा उद्योगपती शेतस त्यासनं अनुभव आणि या तज्ज्ञ लोकांसनं अनुभव या बटासनी विचार विनिमय करीसनी आणि आपला मुलुकना आपला ह्या जिल्हा ज्या काय आपला पुढारी मायबाप शेतस राजकारणी मायबाप शेतस यासनी मदत लिसनी एक जर आपण एक व्यवस्थित प्रोग्राम जर तयार करा आणि त्याला आपण टाईम बाउंड ॲक्शन प्लॅन म्हणा किंवा असा काहीतरी आपल्या गरजा काय शेतस त्यांनी प्रायोरिटी पहिले ठरवा. म्हणजे पहिलं महत्त्वानं कुठलं, दुसरं कुठलं, तिसरं कुठलं आणि त्यांनावर काय करणं गरजेचं असेल असा एक निवेदन, असा एक प्रोजेक्ट, असं एक काय म्हणतंच त्याला आपलं म्हणणं जर आपण सरकारले म्हणजे राज्य सरकार होई किंवा केंद्र सरकार होई यासनाकडे जर आपण पाठपुरावा करा ते कुठेतरी आते सध्या आपल्याकडे ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यासनं मग बागी का वैना सुधारणा व्हायला सुरुवात होईल आणि आपलेसुद्धा मग मल्टीनॅशनल कंपनीज किंवा या मोठ्या ग्रुपना ज्या काही कंपन्या आहेत त्यासले येवाले काहीतरी हुरूप राहील असं मला वाटस. मुख्य ज्या मुद्दा आहेत त्या तुम्हाला पुढे मांडेलचे आणि मी जाता या विश्व आयरणी साहित्य संमेलनना संयोजक समितीले अभिनंदन करसू, त्यासले धन्यवाद देसू, त्यासले शाबासकी देसू. कारण या व्यासपीठवर त्यासनी नुसता साहित्य कला संगीत किंवा बाकीना गोष्टी ज्या आहेत त्यासनं ते उदो करी राहिनोत. आपण आपली मायबोलीना उदो करी राहिनोत, आपली आयराणी भाषेना उदो करी राहिनोत. पण त्यांनाबरोबर आपल्या ज्या सामाजिक समस्या शेतीच, आपल्या बेरोजगारीना समस्या शेतीच, आपल्या ह्या औद्योगिक प्रगतीनं ज्या समस्या शेतीच त्यांना बारामा बी एक चावेव एक सत्र त्यासनी आयोजित करा आणि त्यामुळे निदान काय आपल्या अडचणी शेतीस त्या आपण त्यांना बारामा एक लोकेशपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करीत राहिनोत. आणि मला असं वाटतं की हा एक बरंच चांगला निर्णय या संयोजन समितीने लिहिलचे त्याबद्दल त्यासले मी धन्यवाद देस, त्यासनं अभिनंदन करस आणि तुम्ही रजा लेस. जय आयराणी, जय खानदेश. नवी मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव बाविस्कर बिल्ड रियालिटी. आतापर्यंत 1000 लोकांना हक्काची घरे, 10,000 घरांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात. आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार. शिवलाईन फिल्म्स, फिल्म प्रोडक्शन, मराठी पाऊल पडते पुढे, खानदेशी पोऱ्याने कहाणी. सामाजिक जबाबदारी, राष्ट्रीय खानदेश महासंघ. बठ्ठा खानदेशी भाऊ बहिणीसले एकंदर येवासाठी एकच वट्टा. विकासकांसाठी विकासाच्या दृष्टीने नेतृत्व. प्रकाश बाविस्कर. सच्चाई हायच आमनं भांडवल. जय खानदेश. राम राम मंडळी. या परिसंवादनात दुसरा महारथी ज्यासले आम्ही आमंत्रित करणार त्यासनाबद्दल सांगायला म्हणजे काय. खानदेशना इतिहास, भूगोल, आयराणी भाषा या सर्वांवर त्यासना इतला गाढा अभ्यास शे ना. असा खानदेशना सुपुत्र कवी, गझलकार, साहित्यकार ज्यासने आयराणी भाषावर इतली पकड शे ना असा या खानदेशना हिरा ज्यासना विशेष आहे जमीन आणि जंगल. मंडळी, जमीन आणि जंगल वाचवण्याकरता आपले काय करणं पडी
या विषयावर आपल्या सोबत चाव्याना करता येणार माननीय डॉक्टर सदाशिवराव सूर्यवंशी सर यासनी ई सण आपला विचार मांडो अशी मी तसले विनंती करत. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आयोजित विश्व अहिराणी साहित्य संमेलनना या चावय महा खानदेशनं जंगल आणि खानदेशनी जमीन या विषयावर आपण आज बोलणार आहोत. सिंधू कुलाश्रित गण पंच नद पशुधन सरस्वती जलपान अभिराय देशस्थान. अभिरसना या देशमा म्हणजे खानदेशमा जंगल आणि जमीन कसं स्वरूप से यांना जर विचार करा तर एक गोष्ट आपल्या ध्यानमा लेणी पडी. जल जंगल जमीन हा सजीव सृष्टीसाठी त्यातल्या त्यात मानवी अस्तित्वासाठी खूप महत्वाची भूमिका जल जंगल जमीन शे. आता जो आपला खानदेश आहे, खानदेशमा राहणारा जे काही अभिरसत तर अभिरसनी पहिली वस्ती जी काही होती तर ती सिंधू नदीना काटले पूर्वकडे बहावलपूर संस्थान देश पंचनद या परिसरमा होती, ज्याला आपण रावी व्यास झेलम चिनाब सतलज या 5 नदीसना प्रदेश म्हणतात तटे होती. त्यानंतर दुसरी अभिरसनी वस्ती वहिनी सरस्वती नदीना काटले म्हणजे जुनं सरस्वती नगर या प्रदेशमान ती होती. त्यानंतर तिसरी वस्ती वहिनी अभिरसनी मत्स्य प्रदेश, ज्याला आज ना गुडगाव दिल्ली वगैरे जयपूर हा जो भाग शे या भागमा. त्यानंतर मग संपूर्ण देशभरमा अभिर पसरणार. ज्या राजस्थानमा गायत त्या राजपूत झायात, उत्तर भारतमा गायत त्या यादव गणायनात, महाराष्ट्र म्हणत त्या मराठा म्हणत, नंतर मध्ये असणार परत ज्या काही जात धर्मानुसार जी काही विकृत बुद्धिमत्ताने विगत बारी करी ती गोष्ट वेगळी शे. परंतु महाराष्ट्रमा येणारा ज्या काही उत्तर महाराष्ट्रना प्रदेशमा राहणारा ज्या काही अभिर शेतस त्यासले आज आपण त्या भागले खानदेश म्हणीसन त्याले ओळखतस. ज्यांना धुळ जळगाव म्हणजे नंदुरबार नाशिक या 4ही जिल्हा त्यातल्या त्यात नगर औरंगाबाद एमपी भाग गुजरातना भाग असा न्याडारा भाग त्यांना पहिले जो समाविष्ट असे यांना जे काही जंगल से हे खूप महत्वपूर्ण भूमिका बजावणार असे. रामायण महाभारतमा उल्लेख खांडवण जे काही होतं तर हे खांडवण जंगल, कारण की या अभिरसण्या जे काही स्थलांतर व्हायनं त्यासनं जे काही स्थलांतर होणं त्यासनी प्रथम भूमिका अशी होती कारण की आपल्या अस्तित्वासाठी आपला उदरनिर्वाह करासाठी आपलं पोटणी खडकी भरासाठी आपले तर जंगल पाहिजे म्हणजे आपले ढोरे ढाकरे पाहता येतील, पशुपालन करता येईल, तटली जमीन चांगली पाहिजे, माती चांगली पाहिजे जेणेकरून शेती करता येईल, तठे पाणी पाहिजे म्हणजे आपले परत आखो दुसरीकडे स्थलांतरित व्हावनी येवाल नको असा त्यासना उद्देश होता. म्हणून ते आठवणात मात्र एक गोष्ट आपल्या ध्यानमा लेणी पडी की आठे येवानंतर जे जंगल त्यासले प्राप्त होणं ते खूप समृद्ध होतं. कारण की ज्या शिलालेख सापडेल तर जे काही उत्खनन करेल शे त्यांना माई आटली जी काही खानदेश मातली जी काही सावळदा संस्कृती शे ती इसवी सन पूर्व 2670 ते इसवी सन पूर्व 2330 असा तिना काळ ओळखस. त्यानंतर मग उत्तर हडप्पा संस्कृती, दायमाबाद संस्कृती, माळवा संस्कृती म्हणजे एवढी जुनी खानदेशनी संस्कृती शे. यानावर ते आपला एक गोष्ट ध्यान की आटला जंगल आटली जमीन कितली पुरातन शे. या सर्व गोष्टींना विचार करत असताना बहिणाबाई आपल्या कविता म्हणतीस, मागे पोत्यातून गये गव्हा जवारीची धार, मागे पोत्यातून गये गव्हा जवारीची धार, पाखराचा जमे वेत दाणे खाई झाले गार, मह्या माहेराची वाट दख बाभईचं बन, मह्या माहेराची वाट दख बाभईचं बन, चुल्हा लाटीच्यासाठी घराघरात वैतन, चुल्हा लाटीच्यासाठी घराघरात वैतन. म्हणजे आठे बाभुईनं वन होतं, बोरीसनं वन होतं. याना अर्थ आठे काटेरी झुडपेसना वनस्पती सुद्धा शेतस. म्हणजेच आटला हवामान उष्ण कोरडशे, आटले पाणीनं दुर्भिक्ष पावसाळ्यानं म्हणजे प्रमाण कमी होई जायचे. हाई आजनं वर्णन बहिणाबाई करण्यात तर एक बाजूले आठे अभिरसनी वस्ती होईनी अभिक लोके आठे होणार म्हणजे आठे समृद्धता होती. हाईच जे काही अंतर पडी जायचे हे अंतर आपले या 2 गोष्टीसमयी नक्कीच आठे ध्यानमा लेणं पडी. आणि मग हे सर्व करत असताना जर आपण विचार करा तर खानदेशनी जी काही भूमी शे या खानदेशनी भूमीनं वर्णन करत असताना आठे आपला उत्तरले जो काही विंध्य पर्वत आहे, विंध्य पर्वतले लागेच नर्मदा नदी आहे, नर्मदाना दक्षिणले परत सातपुडा पर्वत आहे, सातपुडाना दक्षिणले परत तापी नदी आहे आणि त्यांनापासून दक्षिणले पुन्हा मग द्वीपकल्पीय पठार दख्खन पठार त्याले म्हणतस. त्यालेच आठे डेक्कन ट्रॅप, जेनामा लॅटराइट सॉइल म्हणजे ज्याला मराठीमा काळ्या कापसाची रेगूर मृदा म्हणजे कापूस पैकी अशी काही जमीन आठेशे, काहीनी जमीन आठेशे. आणि एवढंच नाही तर हाई काहीनी जमीनना जर आपण उल्लेख करा तर खानदेशना मध्यवर्ती भागमा जर विचार करा तर 20% काही पछाण जमीन शे, काही माती शे, 30% मध्यम वर्गनी काही जमीन शे आणि 50% मात्र भुराट शे. जेनामा
काही जमीनना म्हणजे ते प्रमाण कमी शे हाही आठे आपले देखाले भेटत. आता यन्हामा जर आपण विचार करा तर जवळपास या खानदेशमा सातपुडा आहे, सह्याद्रीना रांगा शेतीस, इकडे सह्याद्रीमा कळसूबाई शे, इकडे सातपुरामा तोरणमाळ शे. म्हणजे या थंड हवाना ठिकाणी आटे शेतस. या खानदेशनी सीमावर उभा राहीसन खानदेशले गारवा देवाना काम कराय. यानं जर आपण विचार करा एक एक जिल्हाना जर विचार करा तर जिल्हानी या वन क्षेत्र जर आपण देख तर तेव्हा पहिल्यांदा जर आपण धुळे जिल्ह्याना विचार करा तर धुळे जिल्ह्यानं जे एकूण क्षेत्रफळ आहे भौगोलिक क्षेत्र जे काही 7,189 चौरस किलोमीटर जे काही भौगोलिक क्षेत्र आहे धुळे जिल्ह्यानं त्यांना जवळपास 2051 एवढं जंगलनी ते व्यापेल છે. त्यांना मग आणेर डॅम आणेरणं जे काही जंगल आहे ते संरक्षित क्षेत्र म्हणून संगणायल છે. पुन्हा जळगाव जिल्ह्यानं जर आपण विचार केला तर 11,765 चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रामा जवळपास 1991 चौरस किलोमीटर क्षेत्र हे जंगलने व्यापेल છે आणि त्यांना यावल गवताळा हे संरक्षित क्षेत्र છે. नंदुरबारना जर विचार करा नंदुरबारले तर जंगलना जिल्हा म्हणतस जेनं भौगोलिक क्षेत्रफळ जवळपास 5,961 चौरस किलोमीटर છે आणि त्यांपैकी जंगलना बाबतमा जर विचार केला तर 2,392 चौरस किलोमीटर एरिया हा जंगलने व्यापेल છે. मैनामा नंदुरबार मेवाशी आहे संरक्षित क्षेत्र છે. त्यानंतर जर नाशिकना विचार करा जे नाशिक म्हणजे ईश्वरसेन राजा आभीर जो ईश्वरसेन राजा होता यांनी नाशिकला आपलं राजधानीनं शहर बनाव होतं. पूर्वीनं गोवर्धन गाव म्हणजे आज ना नाशिक 25 हा त्यांनी राजधानीना ठिकाण होता आणि या राजधानीना ठिकाणे म्हणजे जवळपास नाशिक जिल्ह्यानं जे काही भौगोलिक क्षेत्र आहे 15,530 चौरस किलोमीटर या क्षेत्रामध्ये 3,430 चौरस किलोमीटर क्षेत्रावर आहे जंगलने व्यापलं ज्यांना नांदूर मधमेश्वर क्षेत्र संरक्षित करीत છે. ही एक गोष्ट आपल्यासाठी नमूद करणे पडी. जर आपण विचार करा सातपुडा पाहणार तर म्हणजे सातपुडा सह्याद्रीने या ज्या काही रांगा आठे पसरेल છે आटला जे काही डोंगर रांगे आहे अतिशय निसर्गरम्य છે, डोळ्यांना पारणं फेडणार છે. आणि येनामाच म्हणजे सातपुडा पर्वत रांगना जर आपण विचार करा तर त्यांनामातलं जंगल जे काही ते ऐतिहासिक છે खानदेशनी हिरवाईना तो कनाशी विंध्य नर्मदा सातपुडा तापी असा टप्पा खाल या ज्या काही डोंगर रांगा आणि नद्यासनं क्षेत्र છે हाई खानदेशले एक मोठं वैभव प्राप्त करी देणार છે. आणि नर्मदा जी काही पूर्व पश्चिम हास तिन्हा दक्षिणले जो काही सातपुडा છે तो सातपुडा मग गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड असा या राज्यासले लागीसनी पसरेल सातपुडा आज भारतनं दख्खन दारण म्हणीसन वैखावस. सातपुडा पार करा म्हणजे आपण दख्खन सुरू गे असं म्हणतस. मग सातपुडामा म्हणजे पूर्व सातपुडा आणि पश्चिम सातपुडा पूर्व सातपुडामा चांगल्यापैकी पाणीनं प्रमाण છે पाऊस चांगला होत त्यापेक्षा कमी प्रमाणात पाऊस पश्चिम सातपुडामा हस मग ते साग वनस्पती वगैरे चांगला आदर्श मानवतीस. आणि हो पश्चिम सातपुडा मग जे आपण उष्ण कटिबंधीय पांझळी वनस्पती म्हणजे पांझळी झाडे त्या सातपुडामा शेतस. आता मग त्यांना मग जर आपण विचार करा तर साग साल हिरडा महुवा वगैरे पळस आलाई अंजन धावडा बांबू जामण चीज करज असा न्याणारा प्रकारना झाडे शेतस. तटे गवा हरिण कोल्हा ससा तरस लांडगा अस्वल बिबट्या नीलगाय काळवीट रान डुक्कर असा न्याणारा जंगली जनावरे शेतस. तटे हंस मोर जल कपोत घार गिधड्या खंड्या ससाना गरुड तितर कबूतर पोपट लावा असा न्याणारा चिडा सुद्धा शेतस. आता पश्चिम सातपुडा जो काही उष्ण कटिबंधीय शुष्क पांझळी जंगल છે यांनामा लाकूड तोड चालस ढोरे डाकरे पाळतस म्हणजे पशुपालन चालस शेती डिंक मध जमा करणं मौना फुले जमा करणं तेंदुना पाणी जमा करणं असा उद्योग चालतात. तटे ज्वारी बाजरी गहू कापूस ऊस मक्का भात वगैरे केळी ऊस असा या प्रांतमा सर्व पिके लेवाथस. त्यानंतर आठेच्या काही आदिवासी जमाती शेती या जंगलमा वावरणाऱ्या त्यांना कोरकू गोंड भिल्ल बैगा कोल कातकरी मावची पावरा धनका मुडिया माडिया भराई हलवा असा न्याणाऱ्या प्रकारना आदिवासी जमाती सुद्धा आठे राहतीस. आठे सातपुडाना पश्चिमले राजपिपला टेकड्या शेतीस. आठे तोरणमाळ जे काही थंड हवाना ठिकाण છે તેની उंची जवळपास 1,036 मीटर છે. आठे मग यशवंत तलाव हुई सीताखाई असा न्याणारा देखासारखा सौंदर्य स्थळे तटे शेतस. आणि या खानदेशना मध्यवर्ती जे काही जंगलनं जो काही भाग છે त्यातल्या धुळे जिल्ह्यानं जो काही भाग છે त्यांना लळिंग जयनगर डांगुर्न कुडावत धमनार फतेपूर आमोदे या गावे जे असे तर आठे जंगल सत्याग्रह यांचा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळमा आपले जो स्वातंत्र्य भेटेल नव्हतं जो काही जंगल सत्याग्रह आहे ना 17 ऑगस्ट 1930 जंगल सत्याग्रह आठे या जंगलेसमा होईना. म्हणजेच क्रांतिकारक विचारच नाही जंगल आटली माती आणि आठला जंगलचे आहे सुद्धा आपले
सांगाले अभिमाननी गोष्ट शे. त्यानंतर आटलं जे काही पाटणा देवीनं जे काही जंगल शे, म्हणजे चाळीसगाव पासून 18 किलोमीटर अंतरवर पाटणा देवीनं मंदिर शे, तडे पितळखोराने लेणे शेतीस गवताळा अभयारण्य गणितज्ञ भास्कराचार्यसने ही कर्मभूमी शे. पर्यावरण आहे, धार्मिक इतिहास त्या ठिकाणले अधिष्ठान भेटेल शे. चंडिका देवीनं तडे पुरातन मंदिरे सह्याद्री पर्वतना पायथले भास्कराचार्यसनी शिलालेखमय जो काही आपले तठे देखाले भेटस. तर तेसनी हे ठिकाण का निवडतं की आकाश दर्शन करासाठी अतिशय समृद्ध असा चांगलं ठिकाण शे, म्हणून तेसनी कर्मभूमीचं नाव परिसर निवाडा. आठे पाटणा देवीना जंगलमा जवळपास 800 नारणारा प्रकारना झाडे झुडपे शेतच, 232 प्रकारना नारणारा पक्षीसन्या चिळासन्या नोंदी शेतीस. तटे ससा, बिबटा, लांडगा, तरस, साप वगैरे रानडुक्कर, जंगली मांजर असं नारणारा प्राणीसना संसार शे. तडे धवल तीर्थ, केदार कुंड असा खै वाहणारा धबधबा सुद्धा भारी देखायला भेटतं. म्हणजे सर्वात जगणं ध्यान खेचणारा भास्कराचार्यसनं कर्मभूमी ठिकाण आहे शे. तडे चांगदेव त्यासना जो काही नातू होता चांगदेव त्यासनं सुद्धा आठे वास्तव्य राहील शे. म्हणजे असं एक वैविध्यपूर्ण आहे ठिकाण शे. त्यानंतर आपण जर नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला, उष्ण कोरडा हवामान आहे नंदुरबार जिल्ह्यानं. आठे गोमई, शिवन, रंगावली, सर्पिणी, नागण, सुसरी अशा नद्या वाहतीस. त्यानंतर म्हणजे या तापीने उपनद्या, त्यानंतर नर्मदाने उपनद्या, कात्री, देव नदी, उडाई वगैरे या शेतीस. नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीनं जे काही जलक्षेत्र आहे 86,905 चौरस किलोमीटर क्षेत्र तडशे. त्यांना धडगाव, अक्कलकुवा, तळोदा आणि नवापूर यसनामा जंगलनं मोठं प्रमाण शे. आणि त्यातलं सर्वात जास्त अक्कलकुवा जो काही भाग शे त्यांना जंगल जास्त शे. आटली सुपीक जमीनले तापी काटणी जमीन किंवा नदी थळीनी तापी थळी असं बी त्याला म्हणतस. आणि त्यानंतर नाशिकना जर आपण विचार करा तर नाशिकमा सुरगणा, उंबरठाण, कळवण, पेठ, दिंडोरी, नाशिक असा ठिकाणे जंगल शे. त्याले नाशिकले देशनं म्हणजे वाईन कॅपिटल म्हणीसन सुद्धा ते वैखवास ग्रेप सिटी म्हणीसन त्याला वाईकतस. त्यानंतर तटे वणी, चांदवड अशा डोंगर रांगा शेतीत पांडवलेण्यात, मांगे तुंगीशे, साल्हेर, मुल्हेर, अंकाई, टंकाई, रामशेज, अन्नेरी असा गड किल्ला सुद्धा तटे शेतस. त्यानंतर गोदावरी, गिरणा, आरम, मोसम, कळवा, वैतरणा वगैरे बनगंगा अशा नद्या तटे वाहतीस. आणि ती हिरवायले त्या जंगलले फुलाळासाठी त्या खूप महत्वाची भूमिका बजावतील. त्यानंतर जळगावमा जे काही यावल आणि जळगावना जो काही भाग शे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असा जळगावना भाग करेल शे. त्यांना वडोदा, मुक्ताईनगर, जामनेर, जयगाव, एरंडोल, पारवे, धरणगाव, चाळीसगाव असा 8 रेंज येतं. त्यांना 86,914 हेक्टर क्षेत्र जंगलना खाले जळगाव जिल्हा शे. त्यांना नाना प्रकारना वनस्पती आवळा, बेहळा, बोरी, चंदन, चिचा, नीम, ऐन, बांबू, टीक, धावडा, कळम, हिवर, महू, पयस असा वनस्पती शेतात, झाडे झुडपे शेतात. आणि त्याच्या काही प्राणी शेतात त्यांना वाघ, चित्ता, सांबर, चिंकारा, नीलगाय, कोल्हा, रान मांजर, हरिण असं नाना प्रकारना जंगली जनावरे सुद्धा त्याचे दखाले भेटतात. तर हाई जे काही धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार आणि आजूबाजूना जो काही परिसर आहे यांना ज्या काही जंगल आणि जमीन शे हाई खूप समृद्धता आणि सांस्कृतिक वारसा सांगणारी शे. पण आता समजा स्थलांतरित शेती होई, जंगले लागणारी आग होई, लाकूड तोड होई, यांना जंगलनं प्रमाण कमी होई गे. जमीन सुद्धा जी काही कायनी होती, भुराटणी, मुरवाटणी, गाळणी वगैरे, परत प्लॉटिंग वगैरे, इंडस्ट्रीज वगैरे त्यांना ज्या काही वाढी राहण्यात यामुळे जमीननं कमी व्हावानं प्रमाण, जमीन रासायनिक खतामुळे निकृष्ट होणं प्रमाण आणि इकडे जंगल म्हणजे जंगलला लागणारी आग, वृक्ष तोड वगैरे झाडेसनं तोडाना प्रमाण जे काही यामुळे ते जंगल आता कमी होई राहणार. आणि या प्राणी सुद्धा बेघर होणार म्हणीसन हाही कुठेतरी आपले थांबायला पडी. आणि असा या चावयना माध्यमातून हाही समृद्धता आपल्याकडे जी काही उपलब्ध असेल त्यांनावर आधारित आपले नारणारा उद्योग कसा उभार करता येतील आणि आठलं पर्यटन कसं विकसित करता येईल ही गोष्ट आपण ध्यानमा लेणं गरज नसते. या निमित्तातीन आपण एवढं आठे भरपूर ते थांबवत शेवट मी एकच सांगणारे दखा गळ्या हो समजा मिसन हातभार लावत आणि आपल्या ऐरणीने जगले चटक लाई देऊत. असं हे जल, जंगल, जमीन या विषयाले धरीसन जमीन आणि जंगलवर आपण जी काही चर्चा करी त्याबद्दल धन्यवाद. राम राम मंडळी. आता मी तुमले सांगितलं ते गैर महत्वाची गोष्ट शे ते म्हणजे आपला खानदेशना पाणी प्रश्न. आपला खानदेशना पाणी प्रश्नाकडे आतापर्यंत कोणताही राजकारण्यांनी ध्यान दिलं नाही. आणि गैरी मोठी दुर्दैवानी गोष्ट शे येणामा फक्त त्याच नाही तर आपण सुद्धा कुठेतरी कमी पडी राहणार असं मला वाटी राहणार. आणि येण्यासाठी आपले सर्वांचे एकत्र येवा शिवाय चालाव नाही, गत्यंतर नाही बर का. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जल परिषद यसनी येणावर गैर मोठं काम करेल शे. ह्या जल परिषदना ज्या प्रमुख शेतस, प्रमुख मार्गदर्शक शेतस त्या म्हणजे बापूसाहेब हटकर आणि NM भांबरे सर.
यसनी अक्षरशः या विषय नक्कीच पाठ टाका आणि तेनावर नेमकं आपले काय करणं पडी येणं मार्गदर्शन करासाठी मी आटे आपला सोबत चावायसाठी बोलावस NM भांबरे सर येसले. राम राम मंडळी, मी नथुमाधरा भांबरे, मुक्काम पोस्ट मंदाने, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. सध्या मला मुक्काम कल्याण मसे आणि उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित उत्तर महाराष्ट्र जल परिषद माध्यमातून आम्ही आणि आमना सर्व मित्रमंडळी मोठ्या प्रमाणावर काम करा येणार आणि त्या कामना उद्देश काय असे नेमका, ते काम काय करी राहणार आणि आमना भविष्याने योजना काय आहेत या सांगासाठी मी तुमच्या समोर आज या ठिकाणी उभा असे. उत्तर महाराष्ट्र जोसे याમાં 5 जिल्ह्यांना समावेश वस. नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यांना जवळपास 50 ना वर नद्या या ठिकाणी वाही राहण्यात. नद्या शेती काही नद्या या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतीस. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीसमा सर्वात मोठी नदी म्हणजे या परिसरमधील तापी, आनेर, बोरी, पांढरा, अंबिका, औरंगा, वैतरणा, भातसा या ज्या नद्या आहेत या नद्या पूर्वेकडे उगम पावती सह्याद्री महारांगासमा आणि त्यासनं पाणी अरबी समुद्राला जाईल. त्यानंतर काही ज्या नद्या शेती यामा भीमा, प्रवरा, गोदावरी आणि गिरणा, मोसम या नद्या ज्या शेती या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतीस. मग या नदीसनं पाणी जर आपले एकत्रित करता उन्हा यातले जर एकमेकले लिंक करता उनी जर नदीजोड प्रकल्प आपले राबडता उन्हा तर मला वाटत ज्या नदीसमा जास्त पाणी शे त्या नदीसनं पाणी आपल्या गरज ना टाइमले कमी नदीना पात्रमा सोडताही आणि पाणी शेतीले देताही अशी योजना सरकारने शे. आणि या योजनेअंतर्गत 5 जिल्ह्यामा जवळपास 54 तालुका आहेत. 54 तालुकामा 48 मतदारसंघ आहेत विधानसभाना, त्याचप्रमाणे 8 लोकसभाना मतदारसंघ आहेत. आणि या मतदारसंघांना विकाससाठी जर आपले काही चांगलं करता येऊन तर तो केवळ पाणी आणि पाणी मुद्दा शे. पाणीवरच आपले काम करायला शे. पाणीले दुसरं नाव आपण म्हणतो समानार्थी शब्द शे जल. त्यानंतर काही जण त्याला नीर म्हणतं, इंग्रजीमा त्याला वॉटर म्हणतं आणि रासायनिक भाषेमध्ये त्याला आपण H2O म्हणतं. H2O म्हणजे काय की 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन एकत्र जर उन्हा तर या ठिकाणी आपले जीवनदान देणारं पाणी तयार होस. मित्र या नामात तुम्हाला सायन्स सांगस. मी अजून एक महत्वाची गोष्ट असं आहे की हायड्रोजन हा स्वतः जळस, स्वतः पेटस आणि त्याला पेटाळानं काम कोण करस, ऑक्सिजन. म्हणजे विरोधाभासी कृत्य आहेत पण दोन्ही जण जर एकत्र उन्हात तर मात्र आपले मानवले जीवनदान देणारं पाणी त्या ठिकाणी तयार होत ज्याला आपण अमृत म्हणतं. आणि यासाठी या उत्तर महाराष्ट्र मा जलस्रोत कोठे कोठे येतं, जलसाठा किती आणि कोणत्या प्रमाणात आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी जलसिंचनच्या कोणकोणत्या पद्धती आपले वापरता येतील यावर चर्चा विनिमय आता आपल्या या मार्गदर्शनाखाली मला करायला संधी भेटेल से. यामा असं की जलस्रोत, जलसाठा यासना नियोजन करीसनी समन्यायी वाटप आपले कसं करता येईल आणि जल नियोजन, जल व्यवस्थापन करीसनी जल नियंत्रण कसं आपल्याला मिळवता येईल यासाठी आपले उत्तर महाराष्ट्र जल परिषद या ठिकाणी काम करी राहिनी. या प्रकल्पांतर्गत सर्वात मोठा प्रकल्प आहे की तापी खोरे विकास महामंडळ, त्यानंतर गिरणा खोरे, गोदावरी खोरे या भागमाशे आणि या भागना विकास करासाठी या खोरांना विकास करायला केंद्र शासन आणि राज्य शासन प्रयत्न करी राहिला. परंतु गिरणा जो प्रकल्प आहे हा गिरणा प्रकल्प 23 TMC पाणी नसे पण 45 वर्ष मात तो अजून केवळ 9 पूर्ण भरेल शे ते धरण. त्यामुळे वयना काय आई धरण शे नांदगाव आणि मालेगावना बॉर्डरवर तठे समजा तेच धरण भरी नाही राहणं. त्यामुळे जर वरती जलसाठा नाहीये तर मग शासन काय कर राहणार की वरते सुद्धा धरणे बांधायला परवानगी दी नाही राहणार. म्हणजे गिरणा खोरं आहे अति तुटीनं खोरं शेख. आता उदाहरणार्थ चनकापूर धरण आहे. चनकापूर धरणनी क्षमता शे 27 दशलक्ष घनफूट पाणीनी, परंतु नागरीकरण वाढामुळे मालेगावले पाणी पुरवठा करामुळे या धरणमाना जवळपास 2500 दशलक्ष घनफूट पाणी आहे केवळ पेवासाठी आरक्षित करी ठेवायचे. म्हणजे शेतीनासाठी चनकापूर धरण काही कामना नाही. त्यामुळे गिरणा नदीना धरण नाशिक जिल्हामा आणि पाणी मात्र जळगाव जिल्हामा जाईल आहे ना. त्यामुळे कसमादेना जो पट्टा आहे म्हणजे कळवण, सटाणा, देवळा, नांदगाव, मालेगाव अहो जो पट्टा आहे अहो पट्टा बिचारा कायम पाणीनाकडे ध्यान ठेसनी तिशा राही जायचे.
यातले कोणत्याही प्रकारनं शेतीसाठी चांगलं पाणी उपलब्ध होईनी राहिना. महाराष्ट्र शासनाने या कसमादेना पट्ट्यामा चांगला सुजलाम सुफलाम हो म्हणून 2 प्रोजेक्ट सादर करा. त्यामा पहिला प्रोजेक्ट येतो मांजरपाडा 1 देवासने प्रकल्प, गारगई नदी तरणानं पाणी कडवा देव आणि मुकणे धरण मानानं आणि तठेन ते लिफ्ट करीजनी गोदावरी नदी मानानं. दुसरा प्रकल्प से दमनगंगा पिंजाळ नदीनं पाणी गंगापूर धरणमा. तिसरा प्रकल्प या ठिकाणी पार कदवा बाल आणि पुन्हा ते गोदावरीमा टाकानं ठरायचे. म्हणजे शासनाचा जो मांजरपाडा 1 प्रकल्प आहे त्या प्रकल्पना अंदाज असा शे की धरणे नाशिक जिल्हामा पण पाणी मात्र नगर जिल्हामा आणि मराठवाडामा लई जाणार आहेत. मराठवाडानं 123 TMC ना सर्वात मोठं जायकवाडी धरण शे, ते पण कधी पूर्ण भरत नाही, ते पण तुटीनं कोरमनी पुढे येण्यानं आणि त्यामुळे ते धरण भरासाठी आणि मराठवाड्यात जावासाठी मांजरपाडा 1 प्रकल्प कार्यान्वित होईना. आपला पालकमंत्री छगन भुजबळ मोठा दमदार माणूस आहे. यासने काय करा माहिती आहे का, या दोन्ही प्रकल्पांपैकी मांजरपाडा 1 प्रकल्पले चांगलं नेतृत्व देणं, चांगला त्यासने अभ्यास करा आणि ते पाणी त्यासनी जवळपास आपला मतदारसंघ येवलापर्यंत पोहोचाडी देणं. त्यानंतर ते मराठवाड्याकडे लई जाण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्न करणार. थोडंसं मनी विनंती आमना पालकमंत्रीसले का मांजरपाडा 2 धरणासाठी सुद्धा आपण काळजी लिया. आई पण आपलीच जनता शेत, आपण मात्र पूर्ण जिल्हाना पालकमंत्री शेत, त्यामुळे आपण मांजरपाडा 2 प्रकल्पासाठी आपण थोडी काळजी घ्यायला पाहिजे, देखभाल करायला पाहिजे. त्या जनताले सुद्धा आपली मदत होईल. आणि मांजरपाडा 2 जो प्रकल्प आहे अहो नेमका काय शे मग की या प्रकल्पना अंतर्गत आपले जवळपास 50 TMC पाटींना साठा उपलब्ध होऊ शकत. मित्र कसा का या ठिकाणी सह्याद्रीना रांगमा उगम पायसनी नार पार तान मान आणि औरंगा आणि अंबिकाच्या नदीती या अरबी समुद्रमा पाणी सोडते. ते पाणी जर आपण वाघबीळ गावना जोडे वांजूर धरण जर बांध तर या पाणीला अटकाव होईल आणि ते पाणी नैसर्गिक वळण बंधाराद्वारे, बोगदाद्वारे, चरद्वारे आपण कळवण तालुकामा जर 35 किलोमीटरना समजा आपण बोगदा करी आणं आणि कळवण तालुकामा नाकोडा बेज आठे जर ते पाणी सोडं तर ते गिरणाना पात्रमा येईल आणि गिरणाना पात्रमा यावानंतर ते पाणी तुम्ही कसमादेना पट्टामा सर्वदूर पसारू शकतं आणि उरेल जे पाणी शे ते उरेल पाणी आपण मात्र गिरणा डॅम मध्ये जाऊ शकतं. गिरणा डॅमनी क्षमता 23 TMC आहे. गेल्या 45 वर्षांना फक्त 9-10 भरणं यंदा पूर्ण भरेदा खायला नेते. माहे धरणानं पाणी जर समजा पूर्ण संचय होईल समजा 23 TMC पाणी जर साठवायला गेले तर मात्र यांना फायदा कोल्हे होणार आहे की पाचोरा, जळगाव, धरणगाव, एरंडोल या भागना ज्या शेतकरी देश शेतकरीले फायदा होणार आहे. म्हणून हा जो प्रकल्प आहे मांजरपाडा 2 प्रकल्प त्यांना अंतर्गत वांजूळ प्रकल्प पूर्ण व्हायलाच पाहिजे अशी आम्ही उत्तर महाराष्ट्र जल परिषदेची मागणी शे. आणि तिसरा प्रकल्प आहे की जवळपास 720 किलोमीटर लांबीनी तापी नदी शे आणि या तापी नदी आहे जळगाव, नंदुरबार, धुळे या भागमाईन वाहिरायनी जवळपास 190 TMC पाणीनी साठवण्याची क्षमता शे. हातनूर धरण जे शे ते मात्र गाळामुळे भरी जायचे, त्यामुळे त्यांनी पण क्षमता कमी होई जायचे. त्यामुळे तर शासन समोर 2 पर्याय उपलब्ध येतं. एक तर तो गाळ काळानं किंवा दुसरं एक धरण बांधानं. त्याशिवाय मात्र या भागना विकास होणार नाही. की तापी निम्न खोरे जो प्रकल्प आहे त्या अंदानं प्रस्ताव मंजूर व्हायले त्याला मंजुरी शिले जल आयोगनी, परंतु ते धरण जल आयोगनी मंजुरी असल्यावर देखील शासनने अनास्था, जनताने उदासीनता आणि पुढारीसनी अक्षमता किंवा पुढारीसनी राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे ते धरण अजून अपूर्णच आहे. त्याने किंमत दिवसेंदिवस वाढ राहिली म्हणजे 2700 कोटी रुपयापर्यंत त्यांनी किंमत जाणी गई. किंमत एक बाजूला किंमत वाढ राहिली आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी उंची कमी कमी वर राहिली म्हणजे साठवण क्षमता त्यांनी कमी कमी वर राहिली आणि त्यामुळे ते धरण वन आणि अंमळनेर पारोळा तालुक्यासाठी, शिरपूर तालुक्यासाठी, शिंदखेडासाठी नवसंजीवनी ठरेल. ते धरण काम व्हायलाच पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी शे. आणि चौथा जो प्रकल्प आहे तो म्हणजे नर्मदा धरण. नर्मदा सरोवर आहे सर्वात मोठं धरण आहे 3 राज्यसना मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना बॉर्डरवर ते धरण शे. पाणी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मासे आणि पाणी जायऱ्या ना गुजरात राज्याला जायऱ्या ना. पण आपला हिस्सा ना 11 TMC पाणी सुद्धा आपण इतला अक्षम येतं, इतका निष्क्रिय येतं
की आपण 11 TMC पाणी सुद्धा आपला शहादा तळोदा नंदुरबार या भागसाठी आणू शकणार नाही आजपर्यंत. आपले फक्त 7 बोगदाकारण आहेत आणि त्या 7 बोगदाकरेसनी ते जे पाणी शे ते खोपरी सुसरी गोमाई किंवा उमरी नदीमध्ये राहणं तर शहादाना पूर्व किनारा जो भाग शे तो भाग सुद्धा सुजलाम सुफलाम आणि या ठिकाणी जलसिंचनयुक्त व्हावे म्हणून एक चौथा जो प्रकल्प आहे नर्मदा प्रकल्प तो सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे. त्यानंतर राहट्यावड धरण इंग्रजना काळ पाहिजे मंजूरशे धरण, परंतु आजपर्यंत इथला वर्षमा सुद्धा ते धरण पूर्ण वहिनी राहिलं म्हणजे आपलं कितलं दौर्बल्य शे कितली आपली अनास्था शे त्या काय राहिली. पण ते धरण जर पूर्ण होईना तर शहादाना पूर्व किनारपट्टा शहादाना जो पूर्व भाग आहे तो सुद्धा सुजलाम सुफलाम व्हाशा राहणार नाही. या 5 प्रकल्प जे आहेत याच 5 प्रकल्पांतर्गत जेवढ्या नद्याही राहण्यात या नदी जर आपण एकमेकले जोड्यात तर हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. जिकडे तिकडे नंदनवन फुले आणि शेतकरीला कुठल्याही प्रकारने या ठिकाणी सरकारकडे याचना करण्याची गरज पडणार नाही. मला असं वाटत की सरकारने शेकडो योजना अशा आहेत की ज्या वांजोट्या स्वरूपमा शेती तीच नावांना पैसा वाया जाईल ना अक्षरशः त्या योजना राबवण्यापेक्षा शेतकरीने फक्त 2च मागण्या आहेत, 24 तास पाणी आणि 24 तास वीज. मग आम्हाला याच्या व्यतिरिक्त कर्जमाफी नको, कर्जमुक्ती नको, अनुदान नको की बँक कर्ज नको, फक्त आम्हाला 24 तास पाणी आणि 24 तास जर वीज दिली तर शेतकरी आपला बळवर चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुजलाम करू शकत आणि त्याला याचं सारखं भूमिका सुद्धा करण्याची गरज या ठिकाणी उरणार नाही. म्हणून शासनाने आम्ही पुन्हा पुन्हा अशी विनंती आहे की आपण या प्रकल्पावर काम करावं. आता तापी जे खोरशे या तापीमा हातनूर डॅम शे, पाडळसर धरण शे, सुलवाडे ब्रॅज आहे, प्रकाशा बॅरेज आहे, त्याचप्रमाणे सारंखेळा बॅरेज आहे. हाटे खूप पाणी शे महासागर सारखं पाणीचा खैर आहे ना, पण ते पाणी आपले शेतमाने लई जाता येईल. आई पाणी जर आपल्या प्रत्येक ना वावरपर्यंत पोहोचवणार होईल आणि प्रत्येक ना घरपर्यंत जर पोहोचवणार होईल तर 2 पर्याय आपल्याकडे उभा शेतात. एक तर ते पाईपलाईनद्वारे आपले पाणी पोहोचवणं नसेल किंवा सोलर उपसिंचन योजनाद्वारे आपण हे पाणी काय करू शकतं या भागात मग प्रसार करू शकतं. त्यामुळे यावर सुद्धा शासनाने चांगला विचार करू. आणि आपली मेरी नावनी जी संस्था असेल ती कोळीकर साहेब आहेत, त्या कोळीकर साहेबांना उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेच्या मंडळीने त्यातले निवेदन द्यायचे की आपण या नदीवर प्रकल्पांना उत्तर महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही अशी भूमिका आपण या ठिकाणी ठेवा अशी त्यासुद्धा विनंती करायची आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्र जलपरिषद न काम चांगल्या तऱ्हेने चालासाठी आम्हाला काही जलतज्ञ मदत करतात, काही जलअभियंता येतं, काही जलप्रेमी येतं, काही जलमार्गदर्शक येतं, काही जलसल्लागार आहेत. असं मोठं एक स्ट्रॉंग मंडळ आम्हाला या ठिकाणी तयार व्हायचे आणि त्या मंडळानं जे काम चालू आहे ना यामा मार्गदर्शक म्हणून बापूसाहेब आटकर, अध्यक्ष म्हणून विकास पाटील चांगलं काम करणार, सल्लागार मनीषनी पद्मश्री निलिमाताई मिश्रा, निवडे बाजारना सरपंच पोपटराव पवार या पण आमले चांगला मदत करणार, ॲडव्होकेट विश्वासराव भोसले, त्यानंतर डॉक्टर धनंजय नेवाळकर, डॉक्टर HM पाटील, ॲडव्होकेट शिशिर हिरे, विश्वासराव देवरे तात्या, अनिल निकम, सुरेश पाटील, राजाभाऊ अवसर ही सर्व मंडळी जनजागृती कराना नियोजन से आणि भागना विकासासाठी अजून आम्ही काय करावं की जलपरिषद एकदम स्ट्रॉंग आणि सक्षम राहायला पाहिजे. की 8 लोकसभा मतदारसंघ येतं म्हणजे 8 लोकसभा क्षेत्राध्यक्ष, 48 विधानसभा क्षेत्र येतं, मग 48 विधानसभा क्षेत्राध्यक्ष आम्ही नेमणूक करायचं येतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हा परिषद गट येतं, जिल्हा परिषद गटाध्यक्षांनी नेमणूक करायची ते आम्ही पंचायत समिती गण ग्रामपंचायतना अध्यक्ष नेमाना. आणि विनय सावंत शिर्डीचे लोकसभा क्षेत्राध्यक्ष, बाळासाहेब वाघ नाशिक, कैलास ऐरे धुळे, नरेंद्र पाटील जयगाव, जितेंद्र महाजन रावेर, वीरेंद्र वळवी नंदुरबार, भाऊसाहेब पगार दिंडोरी या आम्हाला 8 लोकसभा अध्यक्ष येतात आणि या लोकसभा अध्यक्ष सुद्धा चांगल्या प्रमाणे काम करीत राहणार. त्याचप्रमाणे आम्हाला उत्तर महाराष्ट्र जलपरिषदना ज्या मंडळी येतं त्यामध्ये दीपक पाटील, EG पाटील, LR पाटील, संजय बिलाले, प्रदीप ऐरे आणि आम्हाला खास म्हणजे तरुण गँगमाना जे आम्हाला मेंबर येतात त्यामुळे विनोद शेलकर, शरद शिंदे, प्रवीण सनेर आणि अनिरुद्ध चव्हाण आणि सुभाष सरोदे हे आम्ही एक चांगली तगडी टीम शे आणि या सर्व तगडी टीम यावर काम करीत राहणार. नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या 5 जिल्ह्यासमा जवळपास 190 TMC पाणी तापी खोराम असेल, 146 TMC पाणी नाशिक जिल्ह्याમાં उपलब्ध होई राहणार आणि 11 TMC पाणी नर्मदा डॅम.
असं जवळपास आपले 350 टीएमसी पाणी उपलब्ध होईल आहे ना. आणि 350 टीएमसी पाणी जर आपण विचार करा, इथलं जर पाणी आपण साठवू शकणार तर या पाणी उपयोग आपले 5 जिल्ह्यासमा करता येईल. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांना विसाले साधारणतः 70 टीएमसी पाणी भेटणार. म्हणजे एक तालुकाले 7 टीएमसी पाणी उपलब्ध होईल. मग 7 टीएमसी पाणी जर एक तालुकाले भेटी राहणार तर आपली गरज दिली कितीच आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगा, 2 टीएमसी पाणी एक तालुक्यासाठी, 2 टीएमसी पाणी शेती सिंचनासाठी पुरेसे आहे. 2 टीएमसी पाणी औद्योगिक वापरासाठी पुरेसे आहे. आणि दुसरी गोष्ट, पेवासाठी फक्त 1 टीएमसी पाणी गरज आहे. म्हणजे आपली एक तालुका जर जलसमृद्ध कराना होईल, जलसंपन्न कराना होईल तर फक्त 5 टीएमसी पाणी गरज आहे. आणि आपल्याकडे उपलब्ध साठा 7 टीएमसी, म्हणजे 2 टीएमसी साठा आपण बफर स्टॉक म्हणून सुद्धा काय करू शकता, वापरू शकता. म्हणजे जवळपास या रिजनमाना 250 टीएमसी पाणी आपण वापरू शकतो. आणि 100 टीएमसी पाणी जे ते आपल्याकडे जादा साठा राहील ते पाणी आपण आपला बंधुसले दुसरा जिल्हाच आपण काय करू शकतो, वर्ग करू शकतो. आपण सर्व उत्तर महाराष्ट्र ऐराणी परिषदेना निमित्तातून साहित्यिक, लेखक, कवी, शास्त्रज्ञ, मोठा विचारवंत एकत्र येईल आहे ना. मला फक्त एवढंच म्हणायचं की या सर्व जगभर पसरेल मंडळीस येतात आणि या जगभर पसरेल मंडळीसनी आपलं कर्मभूमी जरी वेगवेगळी राहिली तरी आपली जन्मभूमी, मायभूमी शेवट आपला उत्तर महाराष्ट्र आहे. आणि या उत्तर महाराष्ट्र विकासासाठी जात, धर्म, पंथ कोणतंच नाही या ठिकाणी. फक्त पाणी आणि पाणी या विषयावर आपले काम करण्याचे प्रतिनिधी असतील, जनप्रतिनिधी असतील, काही समजा सरपंच असतील किंवा यावरला तज्ज्ञ मंडळी असतील, जलतज्ञ आहेत, जलअभियंते आहेत, जलप्रेमी नागरिक आहेत, या सर्वांनी एकजूट करीसनी आमना खांदाले खांदालासनी जर समजा आपण योगदान दिलं तर मला वाटत आपण या परिसरना एक चांगला सुजलाम सुफलाम आणि नंदनवन करू शकता. म्हणजे हा जो परिसर आहे आपण काश्मीर किंवा कॅलिफोर्नियानं रूप धारण करू शकस की कदाय जर आपण सर्व एकच या ठिकाणी एकत्र असू. त्यावेळेस आज मला तुम्ही ऐकली ना, मी संयोजकच ना आणि आयोजक असले पण धन्यवाद देस. जय खानदेश, जय रे. Navi Mumbai's leading name in the construction industry, Bhaviskar, build reality. More than 1,000 satisfied home buyers. A mega township of 10,000 houses coming soon. International award, national award, state level award. Shivline Films, film production, releasing soon. मराठी पाऊल पडते पुढे, खानदेशी पोऱ्यानी कहाणी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय खानदेश महासंघ, बठ्ठा खानदेशी भाऊ बहिणीसले एकंदर येवासाठी एकच वाटता. लीडरशिप टुवर्ड्स डेव्हलपमेंट, प्रकाश बाविस्कर, सच्चाई हाईच आमनं भांडवल, बिल्ड रियालिटी. जय खानदेश.